नमस्कार. मी प्राध्यापक शीतल बर्गे, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर. आज आपण एलिमेंट्स ऑफ इन्कम टॅक्स या विषयामधील इन्कम अँड डिडक्शन्स हा जो दुसरा टॉपिक आहे त्याच्यावरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचा अभ्यास करणार आहोत. इन्कम टॅक्समधील ओल्ड रिजिम अँड न्यू रिजिम सेक्शन 115 BAC यावर आधारित एक महत्त्वाचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. अनेक वेळा विद्यार्थ्यांना हा गोंधळ असतो की कोणते रिजिम फायदेशीर आहे आणि डिडक्शन्स जे असतात ते कुठे मिळतात आणि कुठे मिळत नाहीत. हा प्रश्न त्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. आज जे उदाहरण आपण पाहणार आहोत त्याच्यामधून आपण टोटल इन्कम, अलाउएबल डिडक्शन्स, नेट टॅक्सेबल इन्कम आणि फायनल टॅक्स लायबिलिटी हे दोन्हीही रिजिममध्ये कसे वेगवेगळे येतात हे समजून घेणार आहोत. त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ओल्ड टॅक्स रिजिम म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये करदात्यांना आज 2 पर्याय उपलब्ध आहेत. ते कोणते कोणते बरं? तर ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम. करदाता कोणतेही एक रिजिम निवडू शकतो. आता आपण दोन्हीही रिजिमचे टॅक्स स्लॅब्स आणि त्याचे मुख्य वैशिष्ट्ये समजून घेऊया, कारण प्रॉब्लेम सोडवताना या टॅक्स रिजिमनुसारच आपल्याला पुढे जायचं आहे. इथे आपण पाहू शकतो, खाली तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, ओल्ड टॅक्स रिजिम ही जी पारंपरिक कर प्रणाली आहे, पारंपरिक म्हणजे जुनी, या रिजिममध्ये विविध डिडक्शन्स आणि एक्झेम्पशन्स पाहायला मिळतात. जसे की सेक्शन 80C, 80D, 80TTA, HRA, LTA अशा प्रकारे. तर हा जो पूर्णपणे स्लॅब आपल्याला दिलेला आहे, इथे तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम दिसते आणि इथे न्यू टॅक्स रिजिम आहे. तर या टॅक्स रिजिमनुसार आपण पाहूया पुढे. या टॅक्स रिजिमनुसार टॅक्स स्लॅब दिलेला आहे. पहा इथे इन्कम रेंज दिलेली आहे अप टू 60 इयर्स, म्हणजे 60 वर्षापर्यंतच्या लोकांसाठी किती पर्सेंटेज आहेत. 60 इयर ते 80 वर्ष हे जे सिनियर सिटीजन आहेत त्यांच्यासाठी किती पर्सेंट टॅक्स आहे आणि 80 वर्षाच्या वरचे जे आहेत मोस्ट सिनियर सिटीजन त्यांच्यासाठी कसा टॅक्स आहे. तर इथे आपण पाहू शकतो अप टू 2,50,000पर्यंत 60 वर्षापर्यंतच्या माणसांना टॅक्स नाही आहे आणि 60 ते 80 वर्षाच्या लोकांनासुद्धा टॅक्स नाही आहे आणि मोस्ट सिनियर सिटीजन आहे त्यांनासुद्धा टॅक्स नाही आहे. त्यानंतर 2,50,000 1 ते 3 लाखपर्यंत 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 5% टॅक्स बसतो आहे. 60 ते 80पर्यंतच्या लोकांना म्हणजे सिनियर सिटीजन लोकांना टॅक्स नाही आहे आणि मोस्ट सिनियर सिटीजन लोकांनासुद्धा इथे टॅक्स बसत नाही. त्यानंतर पुढचा स्लॅब दिलेला आहे 3 लाख 1 ते 5 लाख. यामध्ये 60 वर्षापर्यंतच्या लोकांना पुन्हा 5% स्लॅब बसतो आहे. 60 ते 80 म्हणजे सिनियर सिटीजनला 5% टॅक्स आहे आणि मोस्ट सिनियर सिटीजनला टॅक्स बसत नाही. पुढच्या स्लॅबमध्ये 5 लाख 1 ते 10 लाखापर्यंत 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 20%चा स्लॅब बसतो आहे. 60 ते 80 म्हणजे सिनियर सिटीजन या लोकांनासुद्धा 20%चा स्लॅब बसतो आहे आणि मोस्ट सिनियर सिटीजन हे जे लोक आहेत त्यांना 20% स्लॅब बसतो आहे. आणि 10 लाख 1 ते 10 लाख 1च्या वरचा जो स्लॅब आहे त्याला 60 वर्षापर्यंतच्या लोकांना 30% स्लॅब आहे. 60 ते 80 वर्षाच्या लोकांना 30% स्लॅब आहे आणि मोस्ट सिनियर सिटीजनलासुद्धा 30% स्लॅब आहे. आता पुढे पाहूया ओल्ड टॅक्स रिजिमनुसार अप टू 3 लाख नील आहे, म्हणजे इथे टॅक्स बसत नाही. 3 लाख 1 ते 6 लाखपर्यंत 5% स्लॅब आहे. आता इथे सगळ्यांना समान आहे, वयोमानाची अट नाही आहे. 6 लाख 1 ते 9 लाखापर्यंत 10% स्लॅब आहे. 9 लाख 1 ते 12 लाखापर्यंत 15% स्लॅब आहे. 12 लाख 1 ते 15 लाखापर्यंत 20% स्लॅब आहे आणि 15 लाख 1 ते आणि त्यापेक्षा पुढे 30% स्लॅब आहे. मग आता या रिजिममध्ये डिडक्शन वजा केल्यानंतर नेट टॅक्सेबल इन्कम ठरते. मग आता इथे आपण
पाहत आहोत की न्यू टॅक्स रिजिम जो आहे त्या रिजिममध्ये ATC, ATD आणि ATTTA यासारखे डिडक्शन्स आपल्याला मिळत नाहीत. त्यानंतर कॉमन पॉईंट म्हणजे दोन्हीमध्ये एक कॉमन पॉईंट आहे की HE म्हणजे हेल्थ अँड एज्युकेशन सेस याच्यावरती दोन्हीवरती 4% चार्ज करावा लागतो. ठीक आहे. आता या दोन्हीही रिजिमचे स्लॅब्स आणि रूल्स आपण समजून घेतले आहेत. त्यामुळे आता आपण याच्या पुढील जो एक प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत तो प्रॉब्लेम आपण सुरू करूया. सुरुवातीला प्रॉब्लेम रीड करून घेऊया आपण. प्रॉब्लेम नंबर 1 पहा काय सांगितलेलं आहे इथे दिसतोय. मिस्टर विजय एज 45 years earned ₹8,50,000 from his business during the first year 2003 to 2004. He also received ₹12,000 interest on his saving bank account. His contribution to PPE म्हणजेच की Public Provident Fund is ₹1,50,000. Calculate his total taxable income and tax liability as per old regime and new regime. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम आपण सोडवून घेऊया. वेळेच्या अभावी मी हा प्रॉब्लेम ऑलरेडी सोडवून ठेवलेला आहे, पण आपण याचं स्पष्टीकरण करून घेऊया. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा. या प्रश्नामध्ये मुख्यतः मिस्टर विजय जे आहेत त्यांचं वय 45 वर्ष आहे, म्हणजे ते 60 वर्षापर्यंतच्या लोकांमध्ये मोडतात. मग त्यांचं बिझनेस इन्कम काय सांगितलेलं आहे, 8,50,000 सांगितलेलं आहे. सेविंग बँक अकाउंट त्यांचे 12,000 आहेत आणि एकूण उत्पन्न त्यांचं 8,62,000 होते. मग आता प्रॉब्लेम सोडवताना सुरुवातीला आपल्याला असे कॉलम करून घ्यायचे आहेत. पर्टिक्युलर्स, ओल्ड रिजिम, रुपीज, न्यू रिजिम, रुपीज. या प्रॉब्लेममध्ये सुरुवात करताना नेहमीच आपल्याला इन्कमपासून सुरुवात करायची आहे. इन्कम फ्रॉम बिझनेस, त्यांचा इन्कम बघा इथे दिलेला आहे. इन्कम जो दिलेला आहे 8,50,000 तोच आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. 8,50,000 दोन्हीही रिजिममध्ये घेतलेले आहेत. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, आता वेगळ्या साईडनं आणखीन कोणता इन्कम आहे तर त्यांचं जे सेविंग अकाउंट आहे त्याच्यावरती इंटरेस्ट मिळालेला आहे. ठीक आहे. सेविंग्स अकाउंटवरती इथे 12,000 इंटरेस्ट रिसिव्ड केलेला आहे. ठीक आहे, तो पण आपण इथे घेतलेला आहे. मग आता टोटल इन्कम झाला दोन्ही रिजिमनुसार 8,62,000 आणि 8,62,000. आता याच्यातून आपल्याला डिडक्शन्स करायचे आहेत, लेस करायचे. लक्षात ठेवा आत्ता सांगितलेलं आहे ओल्ड रिजिममध्येच फक्त डिडक्शन्स लेस केले जातात, न्यू रिजिममध्ये डिडक्शन्स लेस केले जात नाहीत. आता अंडर सेक्शन 80C नुसार पब्लिक प्रोव्हिडंटची अमाऊंट इथे आपल्याला दिलेली आहे. पब्लिक प्रोव्हिडंट फंडची अमाऊंट 1,50,000 ते आपण इथे घेतलेली आहे 1,50,000. आणि अंडर सेक्शन 80 TTA नुसार सेविंग बँक अकाउंट जरी प्रॉब्लेममध्ये दिला नसेल तरीही तुम्हाला इथे ते 10,000 घ्यायचे आहेत. ही दोन्हीही पोस्टिंग फक्त ओल्ड रिजिममध्ये घ्यायचे आहेत, न्यू रिजिममध्ये घ्यायचे नाहीत. आता इथपर्यंतचा प्रॉब्लेम आपण पाहिलेला आहे. आता ही जी अमाऊंट आलेली आहे लेस करून ती आहे नेट टॅक्सेबल इन्कम. आता या अमाऊंटवरती आपल्याला काय करायचं आहे, किती टॅक्स बसतोय ते काढायचं आहे. मग आता या इथून खालच्या अमाऊंट आपण खालचं वर्किंग नोट केल्यानंतर पाहूया. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ मिस्टर विजय टॅक्स लायबिलिटी ओल्ड टॅक्स रिजिमनुसार आपण आता प्रॉब्लेम हा सोडवणार आहोत. मिस्टर विजय's taxable income after deductions under section 80C and TTA is ₹7,02,000. ठीक आहे. ओल्ड रिजिमनुसार आपण फक्त ही अमाऊंट घेणार आहे. 8,62,000 ही न्यू रिजिमनुसार अमाऊंट आलेली आहे. टॅक्स लायबिलिटी ॲज पर टॅक्स स्लॅब अंडर ओल्ड रिजिम, इन्कम, टॅक्स रेट, टॅक्स अमाऊंट. ठीक आहे. आता नेहमीप्रमाणे आपण आता हे जे स्लॅब दिलेले आहेत, हे स्लॅब दिलेले आहेत त्या स्लॅबनुसार आपण ओल्ड रिजिम काढणार आहोत आणि हा स्लॅब आहे त्यानुसार न्यू रिजिम काढणार आहोत. मग इथे पहा अप टू पहिला स्लॅब आहे अप टू 2,50,000. हा दोन्हीमध्येही नील असणार आहे. टॅक्स रेट ह्याचा नील आहे त्याच्यामुळे टॅक्स अमाऊंटसुद्धा नीलच येणार आहे. त्यानंतर
अप टू 2,50,000 टू 5 लाख याच्यामध्ये 5% दिलेले आहेत. मग याच्यामध्ये जी अमाऊंट आहे फरक 2 लाख रुपयाचा फरक येते, त्याच्यावरती 5% चार्ज केल्यावरती आपल्याला 12,500 ही अमाऊंट येते. म्हणजे पहिल्या स्लॅबनुसार 12,500 ही आपल्याला टॅक्स भरण्याची अमाऊंट आहे. दुसरा स्लॅब काय आहे तो दुसरा स्लॅब आपण पाहू शकतो. पहा इथे दिलेला आहे, इथे दिलेला आहे बघा. दुसरा स्लॅब 3 लाख ते 5 लाख. म्हणजे आपण आता हा 5%च असल्यामुळे तो दोन्हीमध्ये एकत्रच घेतलेला आहे. 2,50,000 1 ते 5 लाख. पुढचा स्लॅब आहे 5 लाख 1 ते 10 लाख. पण आपली टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 7,02,000 म्हणजे 10 लाखाच्या आधीच आहे. त्याच्यामुळे दुसरा स्लॅब इथे कंप्लीट होत नाही आहे. मग राहिलेली अमाऊंट ऑन रिमेनिंग अमाऊंट 10 लाख वजा काय करणार आपण 7,02,000. मग जी अमाऊंट राहते आपली 2,02,000 त्याच्यावरती 20% चार्ज केलेले आहेत. आणि 20% चार्ज केल्यावरती अमाऊंट येते 40,400. या दोन्ही स्लॅबची टोटल येते 52,900,000. याला आपण टॅक्स अमाऊंट असं नाव देणार आहे. आणि हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4% या अमाऊंटवरती चार्ज करायचे आहेत. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये हे चार्ज करायचे असतात. 2,01,116. मग आता टोटल टॅक्स लायबिलिटी आलेली आहे 55,116. तर आपण आता इथे आपली जी टोटल टॅक्स अमाऊंट 52,900 आलेली आहे ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे. इन्कम टॅक्स आणि हेल्थ अँड एज्युकेशनची अमाऊंट आलेली आहे 2,116 ती इथे घेतलेली आहे. आणि या दोन्हीची टोटल या ठिकाणी आपण घेतलेली आहे. म्हणजे ओल्ड रिजिम रुपीज जो कॉलम आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. आता न्यू रिजिमनुसार आपण अमाऊंट काढूया. टॅक्स लायबिलिटीज अंडर न्यू टॅक्स रिजिम यानुसार अंडर न्यू टॅक्स रिजिम डिडक्शन्स अंडर सेक्शन 80C अँड 80 TTA अँड नॉट अलाउड. म्हणजे इथे आधी सांगितलेलं आहे की न्यू रिजिममध्ये डिडक्शन्स अलाउड नाहीत. हेन्स मिस्टर विजय's gross income for first year 2023 to 24 is rupees 8,62,000 as shown. प्रॉब्लेममध्ये दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला 8,62,000 ही अमाऊंट न्यू टॅक्स रिजिमनुसार आपल्याला दाखवायची आहे. टॅक्स लायबिलिटी ॲज पर स्लॅब अंडर न्यू रिजिम इन्कम टॅक्स रेट आणि टॅक्स रुपीज अप टू 3 लाख. जो टॅक्स स्लॅब आपण पाहिलेले आहेत न्यू रिजिमचे अप टू 3 लाख टॅक्स रेट नील आहे आणि टॅक्स रुपीज नील आहे. फ्रॉम 3 लाख टू 6 लाख 5% आहे. आपण चार्ज केलेले आहेत 3 लाखावरती 5% म्हणजे 15,000. आणि पुढचा स्लॅब आहे 6 लाख ते 9 लाख. आणि आपला 9 लाखाच्या पुढे आपली अमाऊंट जात नाही आहे, त्याच्यामुळे दुसरा स्लॅबसुद्धा इथे कंप्लीट होत नाही. त्यामुळे 8,62,000 वजा 6 लाख जी अमाऊंट येईल त्याच्यावरती 10% चार्ज करून आपल्याला 26,200 ही अमाऊंट मिळते. मग आपली टॅक्स अमाऊंट आलेली आहे 41,200. त्याच्यावरती हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4% चार्ज केलेले आहेत 1,648. आणि टोटल टॅक्स लायबिलिटी 42,848 ही अमाऊंट आपली इथे आलेली आहे. तीच अमाऊंट आपण या ठिकाणी घेणार आहोत. इन्कम टॅक्स 41,200. सेस हेल्थ अँड एज्युकेशन सेस 1,648. आणि या दोन्हीची टोटल 42,824. ठीक आहे. अशा प्रकारे हा पहिला प्रॉब्लेम आपला कंप्लीट झालेला आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.